नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र येऊन महानगरपालिकेच्या निवडणुका लढत असल्याच्या स्थानिक नेत्यांनी घोषणा केली आहे. यावर बोलताना शिवसेनेचे नेते उदय सावंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच पक्षांना आणि पार्ट्यांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, तसा त्यांनाही आहे. स्थानिक नेत्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीवर भाष्य केले असेल तर त्यावर मी काही बोलू शकत नाही, कारण त्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. भाजपाचे सर्व अधिकारी हे देवेंद्र फडणवीस यांना आहेत, त्यामुळे यावर ते जास्त भाष्य करू शकतील. आमची भूमिका महायुतीनं निवडणुका लढायची आहे. आम्ही त्या संदर्भामध्ये विखे पाटील साहेबांची चर्चा करू, देवेंद्रजींबरोबर चर्चा करू, माजी खासदार साहेबांची आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य निर्णय करू. प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, तसा आम्ही देखील पक्ष वाढवतोय आणि आम्ही देखील पक्ष वाढवण्यामध्ये यशस्वी होऊ, एवढंच मला सांगायचं. नाही, आता मला सांगे की मला पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की आम्ही पण एकतर्फी लढू, युती न करता लढू, पण मला ते अधिकार आहेत का? त्याच्यातच सगळं आलं. तरी देखील मी राज्य समन्वय समितीचा सदस्य आहे शिवसेनेमार्फत. जे मला कळलेलं नाही ते इथल्या नेत्यांना कसं कळलं मला माहित नाही. जे कोण घोषणा करतात त्यांना माझी भूमिका अशी आहे की जर असं कोण बोलत असेल तर याचे सगळे अधिकार भाजपातनं देवेंद्रजी फडणवीस, आमच्या शिवसेनेतनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं अजितदादा ते निर्णय घेतील. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.